विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक तिसरा बहुपदी पॉलिनॉमियल्स सराव संच 3.6 मधील प्रश्न दुसरा आपण सोडवत आहोत. त्यातला शेवटचा उपप्रश्न आपण पाहणार आहोत. खालील बहुपदीचे अवयव काढा. फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स x-3 इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट x-4 ब्रॅकेट स्क्वेअर थर्ड ब्रॅकेट x-5 -6 x - 3 x - 4 कंसाचा वर्ग x - 5 -6 हे उदाहरण सोडवत असताना या ठिकाणी पहिला कंस आणि x - 5 हा कंस जवळ घ्यायचा. x - 4 कंसाचा वर्ग -6 या ठिकाणी x - 5 हा 2 वेळा कंस लिहायचा. एकदा x साठी आणि x - 5 एकदा -3 साठी. त्यानंतर गुणिले दुसऱ्या कंसामध्ये x - 4 कंसाचा वर्ग विस्तार, पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा या दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट -8x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 16 आणि -6. ओके. x गुणिले x वर्ग, x गुणिले -5 x - 5x. बाहेरच्या पदातल्या पदाला प्रत्येक पदाला गुणायचं, म्हणजे दोन कंसांचा गुणाकार येता म्हटल्यानंतर पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायची. याचाच अर्थ x - 5 दोन वेळा, एकदा x साठी गुणिले x गुणिले x वर्ग, x गुणिले -5 5x आणि x - 5 -3 साठी गुणिले -3 गुणिले x -3x वजा अधिक 15. ओके. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग -8x अधिक 16 6 -5x -3x 8x x वर्ग -8x अधिक 15 हा पहिला कंस आहे. ओके. दुसरा कंस x वर्ग -8x अधिक 16 6 x -8x x -8x दोन पद समान आहेत हे. ओके. x -8x नेहमीप्रमाणे m माना, y माना, n मानो. ओके. त्यामुळं x वर्ग -8x जिथं आहे तिथं n ठेवायचं. n अधिक 15 इथं n अधिक 16 6 परत आणि या ठिकाणी n अधिक 16 हा कंस दोन वेळा, एकदा n साठी आणि n अधिक 16 हा एकदा अधिक 15 साठी. ओके. आणि 6 शेवटी आहेच. n गुणिले n वर्ग अधिक 16n. ओके. अधिक 15 गुणिले n 15n अधिक 16 6. ओके. n वर्ग अधिक 16n अधिक 15n अधिक 31n अधिक 16 6 अधिक 10. ओके. सॉरी बाळांनो, 15 गुणिले n 15n अधिक 15 न 16ला 15 सक्क 90ला 0 हाचेल 9 15 1 15 9 24 240 6 या ठिकाणी n वर्ग अधिक 31n 240 मधून 6 गेले 240 मधून 6 गेले 234. ओके. 234चे दोन अवयव पाडायचे. 31 बेरीज आले पाहिजे 18 गुणिले 13. ओके. त्यामुळं n वर्ग बरोबर n वर्ग अधिक 31n ऐवजी एकदा 18n अधिक 13n अधिक 234. पहिल्या दोघातून सामायिक n अधिक कंसामध्ये n अधिक 18 n अधिक 18 तोच कंस हा n इथला आहे 13n मधला, बाहेर 13 n अधिक 18 दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस आणि n अधिक 13 दुसऱ्या कंसामध्ये. n ची किंमत x वर्ग वजा 8x ठेवायची. x वर्ग वजा 8x बरोबर n ठेवून, त्यामुळे इथं x वर्ग वजा 8x अधिक 18 n आहे तिथे x वर्ग वजा 8x अधिक 13. ओके. x वर्ग वजा 8x अधिक 18चे अवयव पडत नाहीत आणि x वर्ग वजा 8x अधिक 13चे अवयव पडत नाहीत. तेव्हा या ठिकाणी x वजा 3 x वजा 4 कंसाचा वर्ग x वजा 5 वजा 6 याचे हे अवयव आहेत. द फॅक्टर्स ऑफ x - 3
एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस 5 मायनस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 18 इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 13. ओके, दिस इज मेथड. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 प्रॉब्लेम सेट नंबर 3. प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला आहे, खालील बहुपदी कोणती? विच द फॉलोइंग इज ए पॉलिनॉमियल. पहिल्या एक्स भागिले वाय, एक्सचा वर्गमुळात 2 वजा 3x, एक्स वजा 2 अधिक 7 वर्गमुळात 2 एक्स वर्ग अधिक 1/x. या ठिकाणी खालचा वाय येणार आहे, वरती वायचा वजा 1 होणार आहे, घात त्याचा बदलणार आहे. ओके, एक्स इथं या ठिकाणी धन पूर्णांकच पाहिजे. इथं वर्गमुळात 2 आहे, त्यामुळं वर्गमुळात 2 काढल्यानंतर एक्सचा 1/2 होणार आहे, त्यामुळं अपूर्णांक घात आहे. चलाचा घात धन पूर्णांक पाहिजे. एक्सचा वजा 2 ऋण आहे इथं. फक्त इथंच डीमध्ये एक्स वर्ग अधिक 1/2 आहे, वर्गमुळात 2 आहे, सगुणक आहे तो, त्यामुळं डी ही बहुपदी आहे. ओके, करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म डी. In the other three, the powers of variables are not positive integers. ओके, दुसरं वर्गमुळात 7 या बहुपदीची कोटी किती? या ठिकाणी हे पर्याय आहेत. वर्गमुळात 7 ही स्थिर बहुपदी आहे आणि स्थिर बहुपदीची कोटी नेहमी 0 असते. अचूक पर्याय डी. ओके, या ठिकाणी वर्गमुळात 7 आपल्याला वर्गमुळात 7 एक्सचा 0 असं लिहिता येतं, त्यामुळे कोटी 0. रूट 7 इज ए कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, देअरफॉर डिग्री ऑफ रूट ऑफ 7 0. तिसरा आहे 0 बहुपदीची कोटी किती असते? व्हॉट इज द डिग्री ऑफ द 0 पॉलिनॉमियल? फर्स्ट 0, B1, अनडिफाइन्ड, एनी रियल नंबर. व्याख्येनुसार 0 बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. ओके, अनडिफाइन्ड ॲज पर डेफिनेशन. 2x² प्लस 5x³ प्लस 7 या बहुपदीची कोटी किती? या ठिकाणी चलाचा सर्वात मोठा घात 3 आहे, त्यामुळे या बहुपदीची कोटी 3 आहे. अचूक पर्याय ए. द हायेस्ट डिग्री इज 3. ओके, पाचवं, एक्स घन वजा 1 या बहुपदीचे सहगुणक रूप कोणते? या ठिकाणी उत्तरते क्रमानं ही सहगुणक रूपात लिहिता येते. प्रथमतः उत्तरते क्रमानं लिहूया. एक्स घन वर्गाचा सहगुणक वर्गपदाचा सहगुणक 0 गैरहजर आहे, 0x वर्ग अधिक 0x आणि शेवटी वजा 1 3 2 याचा 1 आणि 0, त्यामुळे सहगुणक रूप 1 0 0 वजा 1 कोठे आहे? 1 0 0 वजा 1. सी हा अचूक पर्याय आहे. ओके, द कोइफिशियंट फॉर्म इज 1 0 0 -1. ओके, 6वं पी ऑफ एक्स बरोबर एक्स वर्ग वजा 7 वर्गमुळात 7x अधिक 3, तर पी 7 वर्गमुळात 7 किती? ओके, पी ऑफ एक्स इज इक्वल टू x² - 7 रूट 7x प्लस 3. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ 7 रूट 7? एक्स वर्गची किंमत 7 वर्गमुळात 7 कंसाचा वर्ग वजा 7 वर्गमुळात 7 गुणिले 7 वर्गमुळात 7 आणि अधिक 3. पाहूयात 7चा वर्ग 49. ओके, या 7चा वर्ग 7 वजा 7 7 49 गुणिले 7 आणि शेवटी अधिक 3. आपल्या लक्षात आलं असेल 7चा वर्ग 49 वर्गमुळात 7चा वर्ग 7, इथं 7 7 49 आणि वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 वजा 49 गुणिले 7. इथे 49 गुणिले 7ला वजा 49 गुणिले 7 गेले, राहिले 3. अचूक पर्याय 3. ओके, करेक्ट आन्सर 3. करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म ए. 7वा आहे 2x घन अधिक 2x या बहुपदीची x बरोबर वजा 1 असताना किंमत किती? when x is equal to -1, what is the value of the polynomial? 2x³ plus 2x. ओके, या ठिकाणी एक्सची किंमत वजा 1 लिहिली आपण. 2 गुणिले वजा 1चा घन वजा 1. ओके, आणि अधिक 2 गुणिले वजा 1, 2 गुणिले वजा 1 वजा 2
अधिक 2 गुणिले वजा 2 वजा 2. इथंही धनऋण आहे, बे एके बे वजा 2. इथंही धनऋण आहे, बे एके बे वजा 2 वजा 2 वजा वजांची बेरीज वजा 4 असते. ओके, वजा असते वजा वजांची बेरीज. त्यामुळे अचूक पर्याय डी. पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू -1 in polynomial 2x³ plus 2x, we get here -4. Correct alternative form D, -4. करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर -4. 8वा आहे 3x वर्ग अधिक mx अधिक या बहुपदीचा x वजा 1 हा अवयव आहे, तर m ची किंमत किती? 3x वर्ग अधिक mx या बहुपदीमध्ये x वजा 1 वजा 1 ची विरुद्ध संख्या अधिक 1 किंमत ठेवायची आणि बाकी शून्य दाखवायची. पाहूया. 3 गुणिले 1 चा वर्ग अधिक m गुणिले 1 बरोबर 0 दाखवायचं. 3 गुणिले 1 चा वर्ग 3 एके 3, 1 चा वर्ग 1, 3 एके 3 अधिक m एके m बरोबर 0 अधिक 3. हे 1 चा वर्ग 1, 3 एके 3 अधिक m एके m, 3 अधिक m बरोबर 0 अधिक 3 पलीकडे गेले वजा 3. अचूक उत्तर या ठिकाणी सी. पुटिंग व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू +1 here in polynomial 3x² plus mx, we get m is equal to -3. Correct alternative answer C. Okay. 9x² - 3 into second bracket 2x - 7x³ plus 4 हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी लिहा. मल्टिप्लाय x² - 3 2x - 7x³ plus 4 and write the degree of the product. या ठिकाणी चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे कोटी. जर x वर्गानं 7x घनला गुणलं तर समान पाया घातांकांची बेरीज 2 आणि 3 5, x चा घात 5 येतो सर्वात मोठा. हा गुणाकार केल्यानंतर सर्वात मोठा घात x चा 5वा घात आहे, त्यामुळं कोटी 5. ओके, अचूक पर्याय ए. डिग्री ऑफ द प्रोडक्ट इज 5. ओके. 10वा शेवटचा प्रश्न यातला रिकाम्या जागा भरा. अचूक पर्याय निवड्यामध्ये खालीलपैकी रेषीय बहुपदी कोणती? या ठिकाणी रेषीय बहुपदी म्हणजे चलाचा घात 1 असणं. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, तर चलाचा घात 1 आहे. रेषीय बहुपदी x अधिक 5. अचूक पर्याय या ठिकाणी ए आहे. The polynomial with degree 1 x plus 5 is a correct answer. Why? The polynomial with degree 1. Okay, linear polynomial. And question is, which the following is a linear polynomial? X plus 5 y power is 1. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांचे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.